पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. एकनाथ शिंदे यांच्या क्लस्टर योजनेला मंत्री गणेश नाईक यांनी विरोध केला. माझ्या नादाला लागला तर त्याला त्याची जागा दाखवणार असं गणेश नाईक यांनी म्हटलंय. शिंदेंच्या महत्त्वाकांक्षी क्लस्टर योजनेवरून गणेश नाईक यांनी हा इशारा दिलाय. तर गणेश नाईक दरवेळी काहीतरी बडबड करत असतात असं शिरसाट यांनी म्हटलंय. भाजप नेते गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर नाव न घेता टीका केली आहे. नवी मुंबईतल्या क्लस्टर योजनेवरून गणेश नाईकांनी शिंदेंवर निशाणा साधलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही आपण या योजनेला विरोध केला होता असं नाईकांनी सांगितलंय. क्लस्टरच्या माध्यमातून ओढून ताणून इकडून तिकडून कुठून न कुठून असा ट्रॅक लावून क्लस्टर डेव्हलपमेंटचा फॅड उभं करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी विरोध केलेला या गोष्टीला. हा युनिफाईड डिसार कुठल्या शाण्याने आणला? हे जर हाल जर आता आहे तर नवी मुंबईच्या सगळ्या बिल्डिंगचा FISला जर तेवढा वाढला तर नवी मुंबईमध्ये जगण्यासारखं काही राहणार नाही. गणेश नाईकच्या नांदाला लागला ना त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही, हा इशारा आहे. बघा, गणेश नाईक दरवेळेला काहीतरी बडबड करत असतो. ना त्यांना पक्षामध्ये वजन आहे ना त्यांना कोणी विचारतही नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये काय करावं या बाबतीमध्ये ते सक्षम आहेत आणि त्यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं सख्य सगळ्याला माहिती आहे. म्हणून इतरांनी काय कॉमेंट्स केल्या त्याच्याकडे आम्ही लक्ष सुद्धा देत नाही. असं 2-4-6 महिन्यांनी बोलतात गणेश नाईक. कुठं काय करतात ते? गणेश नाईक ज्यांना दादा म्हटलं जातं हे मागचं सरकार आलं तसं बोलतात, फक्त करत काही नाही. त्याच्यामुळं उगाच या बोलणाऱ्याला काही अर्थ नाही. फक्त बोलतात, ते करत काहीच नाही. माझ्या नादी लागाल काय केलं इतके दिवस? आता 10 वेळेस म्हटले ते माझ्या नादी लागाल, माझ्या नादी. काय केलं त्यांनी? काहीच केलं नाही. केलं पाहिजे.